हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. शुभ सकाळ झालेली आहे बघा आमची आणि सकाळची कामं चालू आहेत जरा. तर चेतन पण गेलेला आहे कामाला, तर सगळं आवरून दिलंय, टिफिन वगैरे, आणि माझी सगळी कामं चालू आहेत. कपड्यांच्या घड्या वगैरे घालते जरा. कपडे अजून बाकीचे आहेत ते धुवायचे आहेत. परत अनामिका तिकडे मस्ती करते, वरती घ्यायला सांगते मला, घे घे म्हणून. पण ते कुठे घेऊ तिला अनामिकाला वरती? बघ कशी बसली आहे तिकडे, माझ्याकडे बघते आणि आवाज देते. तुम्हाला आवाज येतोय का अनामिकाचा? ऐकायला येतोय? एक मिनिट. बघा बघा काय चाललंय तिचं. बघा पिलू इकडे बघ. ए शुनो, अनामिका काय करतेस तू? खाऊन झालंय का तुझं? काय ग खाऊन झालंय तुझं? हा, तर ती हे करते, काय करते काय माहिती. तिचं हे आहे ना एक धागा, त्या धाग्यासोबत खेळते ती, माहितीये का? आता जरा सगळं झाडांना पाणी वगैरे घातलंय, आवरलंय सगळं वगैरे. आणि आता जरा म्हटलं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेऊया. भांडी वगैरे घासून झाली, सगळी झाली सकाळची कामं जी आपली असतात ती रेग्युलरवाली. आणि आता जरा कुकरला लावली आहे डाळ. तर आता बघू जरा डाळ भात वगैरे काहीतरी बनवूया. तेव्हा कुकरची शिट्टी तुम्हाला तर ऐकायला येईलच. बघा आली का कुकरची शिट्टी? येस, झालेली आहे कुकरची शिट्टी आता जस्ट. आणि आता फोडणी घालणार आमटीला, आणि मग नंतर भात थोडासा लावते माझ्यापुरता. बघते आता काय करायचं ते. चेतनचा जस्ट फोन आला होता, बोलते काय करतेस तू असं बोलत होता मला. त्याला पण थोडं लेट झाला जायला. ते रात्री लाईव्ह वगैरे असतं ना, मग त्यानंतर झोप वगैरे पूर्ण होत नाहीये सध्या तरी. मस्त डोकं वगैरे पकडतंय. आम्हाला सवय नाही ना जास्त बोलायची पण, आणि असं जास्त लाईव्हवरती वगैरे राहायची वगैरे असं. तर मग त्यामुळे थोडासा त्रास होतोय. पण ठीक आहे, आता थोडंसं त्रास पण सहन करावा लागेल ना. काय करणार आता. तर चला मी आता जरा गॅस बंद करून आले, कारण आता तिसरी शिट्टी होणार आहे. तर आलेच मी, तुम्हाला भेटते थोड्या वेळात. ते बघा 3 शिट्ट्या झाल्या. हो झाले. हे बघा लावले, अशी जरा डाळ लावले, भांडी वगैरे बघा घासून झालेत, आणि जरा असं आवरलंय सगळं. हे बघा सकाळचं सगळं. जरा हे पीठ ठेवायचं आहे बघा. आणि काल अनामिकासाठी घेऊन आले हे बघा खाऊ. ऊन बघा किती मस्त पडलंय. हे बघा हे बघा झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं आहे. आणि बघू आता ही तर तुळस व्यवस्थित चांगली होऊ देत म्हणजे मिळवलं. हे बघा असं. हां, मला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघा परत काल एक न्यू बॅट आणली आम्ही. हे बघा दिसते तुम्हाला? ही बघा ही वाली आणलेली आहे चैतन्य काल. त्याच्या आधी परत 2 खराब झाले, आणि त्याच्या आधी 4-5 झाल्या. म्हणजे आता म्हणतात जानेवारीपासून मला असं वाटतं ही आमची 6-7वी असेल बॅट असं वाटते मला तरी. पण तुम्हाला चेतन म्हणेल 6-7 काय 10 तरी बॅट झाल्या असतील असं चेतन म्हणेल तुम्हाला. तो जेव्हा दाखवेल ना त्याच्या व्हिडिओमध्ये, तेव्हा असं मला तरी वाटतंय की, कारण खरंच म्हणजे बापरे एवढ्या बॅट खराब झाल्यात ना, काय आम्हालाच कळलं नाही एवढ्या कशा झाल्या. आणि काय हातातून पडते सारखी. चार्जिंगला लावली असेल तर परत ती पडते चार्जिंगमधून खाली. असंच चालू आहे सगळं. आणि सेम हे बघा आतमध्ये तुम्हाला दाखवते मी. आता हे बघा ही बॅट आहे ना आता खाली, हे बघा ठेवली, आणि आता तुम्हाला दाखवते आतमध्ये पण सेम तशीच एक बॅट आहे त्याच कलरची. तर मग हे बघा चेतन सेम त्याच ह्याची घेऊन आलंय. पण हे बघा जी माझ्या हातामध्ये घुसली होती, हे बघा ही बघा तारा दिसत आहेत तुम्हाला? हे बघा माझ्या हातामध्ये नाही का घुसली होती, हे बघा येते बोटामध्ये. हे बघा कसं झालंय माझं बोट, खूप दुखतंय अजून. पण हीच बॅट आहे ती, तिला तर टाकून देणार आहे खरंच. खूप त्या बॅटने इकडे बघा कपडे वगैरे मी जरा व्यवस्थित चांगले, त्या बॅटने खूप मला हे केलंय. आणि इकडे पण असेल एक बॅट ठेवलेली आम्ही, तिकडे पण आहे ग्रीन कलरची बॅट, दिसणार नाही तुम्हाला आता, तिकडे ठेवली आहे बाहेर. आणि त्याच्या आधी पण दिल्या 4-5 बॅटमध्ये. पैसे खूप गेले आमचे खरंच यावेळी, कारण मग जाऊ आता सोडा. आणि इकडे बघा माझी नाश्त्याची तयारी चालू आहे आता. हे बघा नाश्त्यासाठी केलेत मी. हे बघा अशी मस्त डोसा चटणी बनवली आहे. हे बघा खूप छान अशी मस्त, थोडीच बनवली कारण की जास्त मला पण काही आवडत नाही चटणी. चेतन पुरती झाली तरी बस झाला. आणि असे बघा डोसे काढते, आणि चेतनला डब्यातून पण आज तेच देणार आहे मी, कारण आवडतात खूप त्याला. रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो म्हणे, म्हणून मग हे असं बनवले. हे बघा मस्त असे छानसे गरम गरम, आणि म्हटलं खाऊन पण जाऊ दे आणि घेऊन पण जाऊ दे. चला आता मी पण जरा जेवण वगैरे घेते. हे बघा राईस झालाय माझा इकडे. इकडे असं आमटी बनवली आहे मस्त अशी, मसूरच्या डाळीची आमटी आहे. हे बघा छान अशी आवडते. आणि मसूरच्या डाळीच्या आमटीसोबत जरा हे बघा काय केलं मी, फ्राय केलेत जरा. हे बघा होते ना थोडेसे, त्यात मसाला ना थोडा पडलाय खाली, कारण फ्रीजमध्ये होते म्हणून पडलाय बहुतेक तो. हे बघा मस्त फ्राय केलेत. हे बघा होते थोडेसे ना मासे, बांगडा. आणि हे जरा रात्रीच्यातली भाकरी आहे. हे बघा
ती मी खाणार आहे आता. हे बघा, तिला जर आता गरम केली आहे आणि असं खाणार आता याच्यासोबत. हे बघा, चेतन पण कामाला जाऊन आलाय. चहा ठेवली आहे तिकडे, मी इकडे असं मस्त चेतन दिवाबत्ती करतोय. हे बघा, देवाची चहा ठेवली आहे. हे बघा, जरा चेतन गेला होता डीमार्ट मध्ये, तांदूळ मला संपले होते ना जरा, म्हटलं जरा घेऊन ये बघ कसे भेटतात. आणि हे बघा कसं पाव घेऊन आलाय खायला, छान आहेत ना. बन पाव आणले चेतनने, बन पाव किती मस्त आहेत बघा. खूप दिवसानंतर खाणार आहे चेतन बन पाव, माहिती आहे का ना. नाहीतर असे नाही कधी खाल्लेत, खूप दिवस झाले. ते नाही का असे लांबडे पण असतात, ते पण मस्त लागतात ना, गोडवाले क्रीमवाले, छान आहेत हे. या सगळ्यांनी चहा घ्यायला बघूया जरा याची टेस्ट करून कशी लागते आता. आणि इकडे असं चाललंय चेतनचं दिवाबत्ती करणं, आता चाललंय ना जस्ट कामावरून. इथे बघा चेतन काय घेऊन आलेलं आहे, आमच्या सोनूचं खाणं आणलंय. हे बघा, आमच्या सोनूला खाऊ घेऊन आलंय. पिल्लू ये ग लवकर, हे बघ तुझं खाऊ आलं, लंडन बर्ड्स. सोना कुठे गेलीस पिल्लू, ए गे ये ग माझी सोनू, ती खा खा खा, ये ये खा खा. हे बाय तुझे मित्र आहेत, तुझे मित्र आहेत, घे 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 खा खा घे. बघा कशी करते, बघा बघा कशी करते, एकदम आनंदी आनंद झालाय तिला. हे बघा कशी करते, थांब 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 पण थांबशील, बघा बघा. हाय हे घे, ते बघ, हे बघ तुझ्या बिया आहेत, हे पिल्लू बघ बघ तुझ्या बिया आहेत, खा घे 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 घे. हा खा शोना, खा पिल्लू खा. तिला किती आनंद झालाय बघा. हे बघा, कन्नूरच आहे ते, पण कन्नूरच आहेत, फक्त कलर वेगळा आहे त्यांचा. कसं फोडते बघा. आणि आता ही मे बी मला असं वाटलं फोडलंय, पण हिने असं वाटतंय मला तरी. ते बघा काय चालू आहे तिचं. फोडलीस का ग शोना, फोडलीस पिशवी काय ग. कोण घेऊन आलं तुला, कोण घेऊन आलं तुला, हा कोण घेऊन आलं. आता चला मंडळी, कुठे दिवस संपला काय कळच नाही कामामधून सुद्धा. आणि आता जस्ट लाईव्ह वगैरे पण झालं, 2-2.5 तास होऊन गेले, 3 तास होत आले. तर चला आता पुढची कामं पण आहेत. आणि हा माझा आता डेलीचा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो टिल देन बाय, टेक केअर, सी यू. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आमचे ब्लॉग असेच तुम्ही बघत राहा आणि आमच्यावरचं प्रेम असंच तुमचं वाढत राहू दे. चलो बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय 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 बाय.